आषाढ महिना गेला तरी धपाटी करणं काही झालं नाही. झाले आगावपणा झाला होय ग. नमस्कार मंडळी. अख्खा म्हणजे आषाढ महिना गेला तरी धपाटी करणं काही झालं नाही. तर चला म्हणलं आता पोरी पण ओरडायला लागल्या, हे पण म्हणले अख्खा आषाढ महिना घालवला पण तू काय धपाटी काय केली नाहीस. तुझ्या हातची सगळ्यांना म्हणजे धपाटी खायच्यात म्हणले, तुझ्या हातची धपाटी म्हणजे खरंच छान असतात. तर मी सगळं साहित्य पण काढले. चला म्हणलं आता आषाढ महिन्यात नाही निदान श्रावण महिन्यात तरी धपाटी बनवूया. आता आमच्याकडं जास्त करून धपाटी किंवा थालीपीठ असंच म्हणतात. तर मी सगळं साहित्य इथं काढलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते साहित्य मी काय काय काढले. आणि गॅस तर मी चालू केला आहे कढई तापण्यासाठी, कारण जाड आहे ना कढई त्यामुळं. आणि मग आता हे मी सगळं आता जे साहित्य काढलेलं आहे ते मी भाजून घेणार आहे. आणि नंतर मग आज म्हणजे भाजणीपासून ते धपाटे करण्यापर्यंत मी सगळे आज प्रोसेस करणार आहे. कारण घरचीच गिरणी असल्यामुळं भाजून थंड एक झालं 1-10 मिनटं की मी लगेच गिरणी डाळ टाकणार आहे आणि गरमागरम धपाटे बनवणार आहे. तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला पटकन तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य काढले ते. चला आता मला पटकन दाखवते मी काय काय घेतले साहित्य. ज्वारी तर ही प्रत्येक धपाट्यात असते. तर इथं बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि इथं आपले कच्चे पोहे जे आपण पोहे करतो ते, आणि एक हळकुंड फोडून घेतले. इथं थोडेसे मूग, इथं उडीद डाळ आणि इथं धने. तर जिरा पावडर माझ्याकडे आहे तर मी दळताना जिरा पावडरच टाकणार आहे. तर इथं जिरं पण घ्यायचं आहे. आणि ही नाचणीची वाटी बाजूला राहिली होती. कामातून वेळ मिळाला मग असं कधीतरी काहीतरी वेगळं असं करून घालायचं सगळ्यांनाच. ही मिक्सर डाळीचे धपाटी एकदम खायला चविष्ट लागतात. आणि पूर्वी कसं असायचं, हुरड्याची धपाटी असायची, त्याला जास्त काय लागायचं नाही. पण आता मात्र आपण मिक्सर डाळी घ्यायच्या आणि तीच चव घ्यायला बघायचं. आता इथं हुरड्यावरून आठवण झाली. ती म्हणजे कशाची तर हुरड्याची. तर लहानपणी आमच्या आजी आजोबा आम्हाला आहे ना हुरडा असे भाजून द्यायचे, काय तुम्हाला सांगू आता. तर ती चव किंवा त्या आठवणी खूप आपल्या अशा जुन्या असतात. पण एकदम असं आपल्या अशा ताज्या तवान्या अशा आठवल्या म्हणजे एकदम अशा ताज्या तवान्या अशा होतात. म्हणजे सगळं असं आपल्याला आठवतं, असं डोळ्यासमोर पूर्ण असं सगळं चित्र येतं की खरंच आपण म्हणजे असं रंगून जातो त्या म्हणजे जुन्या आपल्या आठवणी. तर बहीण भावंडांसोबत केलेली मस्ती, तो खाल्लेला हुरडा. तर इथं आता मी इथं भाजून घेणार आहे. चला म्हटलं भाजत तुमच्याशी गप्पा पण मारूया आणि एक जुनी आठवणसुद्धा तुमच्याशी शेअर करूया. तर आमच्या माहेरी ज्वारी असायची ना, तर भरपूर म्हणजे पूर्वीचे लोक सगळेच ज्वारी जास्त प्रमाणात पिकवायचे. तर आमच्या पण माहेरी ज्वारी असायची आणि ज्वारी असा म्हणजे बनली अशी कवळी कवळी ज्वारी ज्यावेळेस व्हायचे ना त्यावेळेस आमच्या आजी आजोबा आम्हाला, कधी आजी कधी आजोबा, कारण वडिलांना न्यायला असं म्हणजे जास्त असा वेळ मिळायचा नाही त्या गोष्टींसाठी. तर आमची आजी काय करायची, असा दारातच ओट्याच्या खाली असा खड्डा घ्यायची असा गोल, आणि त्याच्यात भरपूर अशा गवऱ्या टाकायची. चांगला असा म्हणजे तो खड्डा भरून घ्यायची त्या गवऱ्यांनी, पेटवायची. असा रसरशीत असा एकदम लाल असा हार व्हायचा त्या गवऱ्यांचा. आणि त्या कंस असायचे ना, त्या कंसांना थोडेसे दांडे मागं ठेवायचं आणि पूर्ण गोलाकार ते दांडे जे आहेत ना कंसांचे म्हणजे कंस आहेत ना, ते अशी पुरायची, चहू बाजूने गोल अशी अशी फिरवायची. आणि इतकी म्हणजे ती अशी भाजतानाच एवढा असा वास छान यायचा ना. तर त्या हुरडा भाजला की आमची आजी हातावर अशी पाडायची, सूप घ्यायची आणि सुपात अशा हातावर अशी ती चोळून अशी हुरडा पाडणार. नंतर आम्ही आम्ही तिघं बहीण भावंड होतो, हुरडा खायचो. खूप म्हणजे एवढं म्हणजे आनंद वाटायचा ना त्या गोष्टीचा. तर असं वाटतं पुन्हा एकदा असं म्हणजे लहान व्हावं, तर किती भारी झालं असतं ना लहान होता आलं असतं तर. पण चला, आणि पण जाऊ दे, त्या आठवणी तरी गोड आपल्याजवळ म्हणजे आहेत आपल्या आठवणीत. आणि तो हुरडा खायचो आम्ही एवढा खूप म्हणजे आवडीने खायचो ना, आणि खायला सुद्धा खूप छान लागायचा. पूर्वी कसं त्याच हुरड्याचा म्हणजे जेवढं वर्षभर लागेल ना तेवढं आमच्या आई आजी ना ते हुरडा आहे ना काढून ठेवायचे का तर धपाट्यांसाठी.
आणि एवढी छान अशी चविष्ट अशी ती धपाटी व्हायची. पूर्वी कसं जास्त असं काही त्याच्यात टाकावंच लागायचं नाही, कारण त्या हुरड्याची धपाटी आहेत ना खूप अशी चविष्ट व्हायची. आता आपल्याला तसा हुरडा भेटत नाही, त्यामुळं आपण अशा प्रकारे मिक्स डाळींची म्हणजे सगळे मिश्रण करून भाजून आता ती चव आपण वेगळी म्हणजे थोड्या वेगळ्या ह्याने घ्यायला बघायची. आता हुरडा तर नाही भेटू शकत आणि हुरड्याची चव ती पण नाही मिळू शकत. आता क्वचित कधीतरी असतो हुरडा, शक्यतो नाही. आता तिकडंसुद्धा आमच्या माहेरीसुद्धा नाही ज्वारी करत. आमच्या पण इकडं म्हणजे सासरी इकडं कधीतरी असायची बरं का. आत्ता पण आम्ही मागल्या 2 वर्षापूर्वी केली होती ज्वारी, पण तिच्यात म्हणजे ज्वारी करण्यात म्हणजे काहीच राहत नाही शिल्लक, आणि राहण्याचा पण विषय नाही, कारण काढायला खूप असं त्याला स्ट्रगल करावं लागतं. काढायला मजूर आहेत, मजुरी जर दिली ना तर मजुरारी म्हणलं ना तर सगळंच जातं, काहीच काढायला शिल्लक म्हणजे आपल्याला काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे ज्वारीसुद्धा एवढी महाग आहे, कारण ज्वारी ही ना हातानेच उपटावी लागते ना, त्यामुळं. आणि हाताला बापरे बाप, मी पण आज 2 वर्ष काढली होती ना ज्वारी, आमच्यात गेली होती, असले हाताला फोड, अरे बापरे काय विचारूच नका. म्हणजे मी त्या कामात मात्र मी हार मानली, कारण मी कधीच कुठल्या कामात हार मानत नाही, आणि पण त्या कामात मात्र मी हार मारली. माझं पहिलंच ते काम असेल की मी हार मानली त्याच्यात. म्हणजे मी काढली, पण परत भाऊ म्हणलं केली तर आपण काय काढणार नाही, कारण भरपूर त्याला आहे ना ताकद पण उपटायला लागते, आणि ना हाताला पूर्ण सगळे फोड येतात, मग ते ताटच परत धरता येत नाही. तर त्यामुळं आम्ही पण नाही आता ज्वारी केली. आम्ही आज 2 वर्ष ज्वारी केली होती, परत त्याच्यावर नाही केली, आणि परत कधी करणार पण नाही. आणि त्यामुळंच मला वाटतं बहुतेक मजूर जास्त पैसे मागतात ज्वारी काढण्यापासून, खुडण्यापासून, त्याचा कडबा जो असतो तो बांधण्यापासून जास्त स्ट्रगल असतं. खूप म्हणजे खूपच स्ट्रगलचं काम आहे ज्वारी काढणं, आणि त्यामुळंच ज्वारीसुद्धा एवढी महाग आहे. आणि ज्वारी महाग असायलाच पाहिजे, मी तर म्हणते त्याच्यापेक्षा सुद्धा असायला पाहिजे महाग, कारण काढण्याचं खूप त्याचं मोठं स्ट्रगल आहे. दुसरं कसं गहू आपण बाजरी म्हणतो ना ते वेगळं आलं, पण ज्वारीचं उपटूनच काढावी लागते, कारण ज्यांच्याकडं जनावरं आहेत ना ती उपाटलेली ज्वारी तुमची महाग किमतीने घेतात, म्हणजे तो कडबा, नाहीतर घेत नाहीत. तुम्ही जर विळ्याने किंवा असे जर कापले ना तो लगेच कडबा जो असतो ना तो पोकळ होऊन जातो, मग जास्त दिवस टिकत नाही, आणि न टिकल्यामुळं आणि कसं असं त्याच्यात गोडवा पण राहत नाही असं म्हणतात. त्यामुळं ज्वारी काढणं खरंच खूप मुश्किलीचं आहे. तर मी तर सगळी माझी भाजणी बघा चालू आहे, सगळं एक सगळं असं भाजून घ्यायचं. आणि चला आता पूर्वीसारख्या हुरडा तर नाही, आम्ही पहिले खूप हुरडे खाल्ले, गव्हाचा सुद्धा हुरडा खायचो आणि हरभऱ्याचा हावळा भाजून खायचो. तर चला बोलत बोलत बघा सगळं आपलं मिश्रण इथं म्हणजे भाजून तयार पण झालं. आता पटकन आता मी गिरणीत दळायला टाकते, आणि हे हळकून फोडलेलं जे आहे ना ते सुद्धा ह्याच्यात मिक्स केलं. आता दळायला बघा एकदम बारीक असं दळून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही आणि जास्त असं मोठं पण नाही, आपल्या बाजरीच्या पिठासारखं. आता बघा घरची गिरणी असल्यामुळे पटकन असं दळून पण झालं, असं बाजरीच्या पिठासारखं. कलर पण बघा कसा छान झाला आहे. तर इथं मी पिठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टॉमॅटो आणि थोडासा ओवा जो आहे तो हातावर कुस्करून टाकला आहे, आणि हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसणाच्या 2-3 कोड्या त्या मिक्सरवर बारीक करून घेतल्या, आणि मिक्स करून आता पीठ हे मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त असं म्हणजे ना पातळ पण नाही मळायचं, आपल्याला जसं लागेल ना तसं आपण नंतर परत करत मळून घ्यायचं. मळून म्हणजे थोडंसं पातळ करून घ्यायचं पाणी लावून. थोडंसं मी जरा घट्टसर मळलं आहे, कारण पहिलं काय व्हायचं माझं असं पीठ असं आपण मापात असं मळलं. इथं श्रेया काहीतरी मला म्हणत होती, कारण व्हिडिओ चालू केला नव्हता आणि म्हणत होती, त्यामुळे इथं थोडंसं हसलो आम्ही. तर असं कधी कधी होतं. तर पहिलं माझं काय व्हायचं, असं जास्त असं पातळ झालं ना मग धपाट्यांना वेळ लागतो ना करायला, मग पीठ असं जास्तच असं पातळ व्हायचं, असं आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो, असं बळबळीत व्हायचं, आणि मग माझे धपाटे आहेत ना अशी मग व्यवस्थित व्हायचीच नाही तर. आणि आता बघा मस्त अशी माझे धपाटे होतात. आता मी थोडंसं मळून घेतले पाण्यात, आणि स्ट्रगल माझं म्हणजे ना मला हे लय वाटायचं पहिलं मोठं, की मला जमतंय का नाही म्हणजे टाकायला. पण एकदा सवय झाली पण तरी पण बघा पहिलं धपाटे असं होणारच,
म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे पहिल्या धपाट्याचं असं होतच असतं. तर हे पण बघा आता हे असं पडलंय. आता इथून पुढं नाही, पहिलं तेवढं असं बसं कसं तरी होतं, परत नाही. परत मात्र सगळी अशी धपाटी छान छान मी अशी करून घेतली. थोडंसं असं जरा वरून पाणी लावायचं, छान भाजतं असं. पण म्हणजे पाणी लावतातच धपाट्याला, त्याला भोळं पाडून घेतात. तर सगळीकडं म्हणजे असं भाजावं म्हणून माहीत नाही काय मला पण, म्हणजे का तसं करतात. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता चला मस्त अशी सगळी अशी धपाटी आता इथं पटपट अशी बनवून घेते. धपाट्याला खरं तर आहे ना भाजायला वेळ लागतो, आणि अशी खरपूस अशी म्हणजे अशी कडक जर भाजली ना धपाटी तर आणखीन खायला टेस्टी लागतात. तर आमच्यात पण अशी जास्त अशी भाजलेली धपाटी सगळ्यांना आवडतात. आता श्रेयाला आणि कृतिकाला म्हणलं मी करत करत तुम्ही गरम गरम खाऊन घ्या. धपाटं कसं असं गरम गरम खायला खूप छान लागतं. मग आता इथं कृतिका आणि श्रेया दोघीजण इथं गरमागरम धपाटी करायला बसल्या, आणि माझी इकडं धपाटी माझी चालूच होती. आता शेवटचा धपाट्याला थोडंसं ठेगाळ देऊ म्हणलं, कारण आजी म्हणायची हे असं कुठंतरी तुटलं ना की थोडंसं असं ठेगाळ द्यायचं. तर माझं काय तुटलं नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा हे झालं होतं, पण शेवटच्या धपाट्याला मात्र हे केलं. आता दही मात्र काय झालं, दह्याचं आज सकाळी ताजं ताजं होईल म्हणून इरजू लावलं, पण ते बघा ह्याचं काहीतरी वेगळंच होऊन बसलं, म्हणून ते काय म्हणलं नकोच. मग त्यासाठी मग इथं धपाट्यावर छान असं तूप टाकून घेतलं, आणि मग आता चवळीची केली होती, सुकी चवळी. दही असं छान वाटतं, पण आता काय दह्याचं तो म्हणजे बिघाड झाला, त्यामुळं आता चवळी केली. तर चला असं आता धपाट्याचं आम्हाला जास्त खायला आवडतं, त्यामुळं त्याच्या जोडीला भात वगैरे असं काही केलं नाही. मस्त आता असं धपाटं आणि चवळीची भाजी याच्यावर सगळ्यांनी ताव मारला आहे. सगळे म्हणत होते खूप छान झालं आहे मिक्स डाळींचं धपाटं असं. मग काय जेवण झाल्यावर थोडंसं वॉकिंग केलं, आणि जरा वेळ आता बाहेर हवेला बसावंच, म्हणजे बसायलाच पाहिजे, आणि ते आम्ही सगळेजण बाहेर जरा वेळ बसतोच. तर आमची फिसुडी बघायचं, ती इथं बिंडकुळीला किती वेळ झालं हिला त्रास देत होती, आणि ती बिंडकुळी बघा अशी टम्म अशी फुगून बसलेली. पण ही काय तिचा बराच वेळ झालं पिच्छा काय सोडत नव्हती. चला म्हणलं तुमच्याशी सुद्धा शेअर करूया अशा गावाकडच्या छोट्या मोठ्या अशा गमती जमती. तर बघा आमची फिस काय हा झालं आगावपणा झाला होय ग. चल ना गाडी चल, चलती का हे आगावडे चल. ते काय तिथून हलत नसते. डुग्गूसुद्धा आमचा बघा खाऊन पिऊन निवांत बसला, त्यालासुद्धा खूप धपाटा आवडलं. तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.